आपण पाहतोय बिबट्या दिसतोय सिन्नरमध्ये। आपल्या इथे बिबट्याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू होती आणि त्यानंतर आता हा बिबट्या कॅमेऱ्यामध्ये आता पळताना दिसतोय। हा झुडपामध्ये बिबट्या लपला होता, मात्र आता अचानक हा बिबट्या इथून पळ काढताना दिसतोय। हा बिबट्या आता परत एकदा झाडामध्ये लपल्याचं दिसतंय। नाशिकमध्ये हा बिबट्या नागरी वस्तीमध्ये शिरला होता। सकाळी 10च्या सुमारास या बिबट्याला पाहिलं होतं आणि त्यानंतर वन विभागाचे अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून याला पकडण्याचे प्रयत्न केले जातात। मात्र आता अचानक तो तिथून झुडपातून पळाल्याचं देखील दिसतंय। वन विभागाचे अधिकारी तिथे त्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी आता तिथे पोहोचल्याचं दिसतंय। आपण पाहतोय गेल्या बऱ्याच वेळापासून या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न इथे सुरू आहेत, मात्र हा बिबट्या काही ताब्यात आला नाही, जेरबंद झालेला नाहीये। मात्र तरीही आता हा बिबट्या इथे थोड्याच वेळापूर्वी पळताना दिसलेला आहे। हा झुडपामध्ये लपलेला होता। बराच वेळापासून हा बिबट्या या झुडपामध्ये लपून बसलेला होता। त्याला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात होते। त्याला डाट मारण्याचा प्रयत्न वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात होता। मात्र आता हा बिबट्या इथून पळालेला आहे आणि कॅमेऱ्यामध्ये तो कैद झालेला आहे। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून इथे प्रयत्न केले जात आहेत। नागरिक देखील इथे घराच्या छतावर उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये देखील भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात इथे पसरलेलं आहे, कारण हा मानवी वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे। पिंजरा इथे घेऊन वन विभागाचे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि या पिंजऱ्यामध्ये या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। आपण पाहतोय कशा प्रकारे वन विभागाचे अधिकारी या संपूर्ण परिसरामध्ये पसरलेले आहेत आणि त्यांच्याकडून या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। काही नागरिकांचं म्हणणं आहे की हा बिबट्या जखमी अवस्थेत आहे। तो जसा त्याने पळ काढायला पाहिजे होता त्या वेगाने त्याने पळ काढला नाही, त्यामुळे असा अंदाज लावला जातोय की हा बिबट्या जखमी अवस्थेमध्ये आहे। मात्र याला डाट मारण्याचे प्रयत्न वन विभागाकडून केले जात आहेत, मात्र हा बिबट्या गेल्या काही तासापासून काही ताब्यात येत नाही आहे। वन विभागाचे अधिकारी सर्व तो प्रयत्न करत आहेत की या बिबट्याला डाट मारून त्याला बेशुद्ध करावं आणि त्यानंतर त्याला जिवंत पकडण्यासाठी हे सर्व प्रयत्न केले जात आहेत। मात्र हा बिबट्या काही ताब्यात येत नाहीये, जेरबंद होत नाहीये। गेल्या काही तासापासून इथे रेस्क्यू ऑपरेशन वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आणि इथल्या पथकाकडून केलं जात आहे, मात्र हा बिबट्या अद्यापही जेरबंद झालेला नाहीये। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये मानवी वस्तीमध्ये हा बिबट्या आढळला आणि त्यानंतर इथे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आता निर्माण झालेलं आहे। बिबट्याची दहशत आपण पाहतोय कशा प्रकारे हा बिबट्या पळून इथून गेलेला आहे, कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि नागरी वस्तीमध्ये अशा प्रकारे बिबट्याचा वावर होत असल्यामुळे नागरिकांमध्ये फार भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। जेसीबीच्या साहाय्याने इथे झुडूप बाजूला केलं जात होतं। ही ताजी दृश्य आपण पाहतोय की या झुडपाला आधी बाजूला करण्यात आलं आणि याच झुडपामध्ये तो लपलेला होता। इथे कशा प्रकारे आपण पाहतोय वन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत की या बिबट्याला जेरबंद करावं, मात्र या संदर्भात अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। लक्ष्मण घाटोड आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। लक्ष्मण, थोड्याच वेळापूर्वी बिबट्या तिथून पळाल्याचं कळतंय, काय माहिती आहे? आपण हे सगळे दृश्य बघतोय नाशिकमध्ये आहे। नाशिकच्या ध्रुवनगर परिसरामध्ये हा बिबट्या जो आहे त्याला जेरबंद करण्याची कारवाई सुरू आहे। गेल्या काही तासांपासून या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम फॉरेस्टकडनं राबवली जाते। हा सगळा परिसर जो आहे तो नाशिकच्या ध्रुवनगरचा परिसर आहे आणि या ध्रुवनगर परिसरात हा बिबट्या सकाळच्या सुमारास या परिसरातल्या नागरिकांना दिसला होता आणि त्यानंतर तो या असलेल्या झाडाझुडपामध्ये जाऊन लपलेला होता आणि त्यानंतर त्याला ताब्यात येण्यासाठीची मोहीम जी आहे ती राबवली जाते। या संपूर्ण परिसर जो आहे तो रहिवासी एरिया आहे आणि हा रहिवासी एरिया असल्यामुळे त्या ठिकाणून त्याला जेरबंद करणं, त्याला रेस्क्यू करणं हे आव्हानात्मक आहे, चॅलेंजिंग आहे आणि ते चॅलेंज आहे ते फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या समोर आहे। हा बिबट्या काही वेळापूर्वी या झाडाझुडपात होता आणि त्या ठिकाणून तो कशा पद्धतीनं पळाला हे देखील आपण पाहतोय। कशा पद्धतीनं हा बिबट्या या ठिकाणून आता या झुडपातनं बाहेर पडला आणि तो त्या ठिकाणून पुढच्या प्लॉटच्या दिशेनं इमारतीच्या दिशेनं पळालेला आहे। हा संपूर्ण परिसर रहिवासी परिसर आहे आणि एक ड्रोन कॅमेरा फॉरेस्ट विभागाचा तो त्या ठिकाणी आहे आणि त्या ड्रोन कॅमेराच्या मदतीनं त्या बिबट्याला जेरबंद करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जातंय। ही सगळी दृश्य बघतोय आपण नाशिक मधली आहे आणि बिबट्या जो आहे त्याला रेस्क्यू केलं जातंय, जेरबंद केलं जातंय आणि त्याला रेस्क्यू करत असताना
ही सगळी दृश्य आपण बघतोय. बिबट्या ज्या झुडपात लपलेला होता त्या झुडपातला बिबट्या अचानकपणे बाहेर पडला आणि पुढच्या इमारतीमध्ये घुसलेला आहे. आणि त्यामुळे एकूण जर आपण पाहिलं तर या बिबट्याला रेस्क्यू करत असताना एक मोठं चॅलेंज या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या समोर आहे. त्याला डाग मारण्याचा प्रयत्न होता, त्याला निषिद्ध करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न अपयशी झाला. कारण तेच होतं की हा मोठा एरिया होता, ओपन प्लॉट होता आणि त्या ओपन प्लॉट मधून ओपन स्पेस मधून हा बिबट्या बाहेर पडत होता आणि अचानकपणे तो बिबट्या त्या झुडपातला बाहेर पडला आणि समोर असलेल्या इमारतीच्या दिशेने गेला. खरं तर हा सगळा एरिया, हा सगळा परिसर जो आहे तो रहिवासी एरिया आहे आणि हा परिसर रहिवासी एरिया असल्यामुळे त्या ठिकाणून त्या बिबट्याला रेस्क्यू करणं हे एक चॅलेंज आहे. आणि म्हणून आता या बिबट्याच्या भागावरती फॉरेस्ट अधिकारी आहेत आणि विशेष म्हणजे ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने हा बिबट्या जो आहे तो शोधला जातो. कारण आता तो इमारतींवरती घुसलेला आहे आणि इमारतींमधून त्या बिबट्याला बाहेर काढणं, एखाद्या इमारतीच्या भागाला जर तो गेला तर मात्र त्याला शोधणं तितकं चॅलेंजिंग आहे आणि त्याला ताब्यात घेणं अवघड आहे. आणि म्हणून आपण दृश्य बघतोय ही सगळी की अशा पद्धतीनं बिबट्याला ताब्यात घेण्याची मोहीम फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी केली जाते. हा संपूर्ण परिसर जो आहे तो निर्मनुष्यक केलेला होता, मात्र नागरिकांची बघण्याची गर्दी देखील मोठी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या बिबट्याला जेरबंद करायचं आहे, त्याला पकडायचं आहे आणि बेशुद्ध करायचं आहे. आणि हेच बेशुद्ध करण्याचं काम थोडं चॅलेंजिंग आहे आणि तोच प्रयत्न जो आहे तो या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांचा आहे. याच परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी जो बिबट्या निघाला होता त्या बिबट्याने अनेक नागरिकांना जखमी केलं होतं, नागरिकांवरती हल्ला केलेला होता. आणि म्हणून आता प्रयत्न फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांचा हाच आहे की नागरिकांनाही दुखापत झाली नाही पाहिजे आणि बिबट्याही जेरबंद झाला पाहिजे. अशा स्वरूपाचा प्रयत्न पोलिसांचा, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा आहे. आणि म्हणूनच अशा पद्धतीनं या बिबट्याला जेरबंद करण्याची कारवाई मोहीम जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, फॉरेस्टचे अधिकारी कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत हा बिबट्या जेरबंद करायचा अशी सगळी सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच या संदर्भातले अपडेट घेतच राहू. तुर्तास धन्यवाद लक्ष्मण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुढची बातमी पाहूया. भोंदू अशोक खरात विरोधामध्ये रात्री उशिरा 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. एका महिलेचं लैंगिक शोषण आणि एका इसमाची फसवणूक केल्या प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेवासातील व्यावसायिक राजेंद्र भागवत यांची व्यवसायवाढीमध्ये बरोबरी करण्याच्या नावाखाली अंगठ्या लाखो रुपयांना विकून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर एक विवाहित महिलेचा पतीसोबत वाद असल्यानं त्यावर सल्ला घेण्यासाठी ती भोंदू खरातकडे गेली होती. यावेळी भोंदू खरातनं तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार या महिलेनं दिलेली आहे. आपण महादेवाचा अवतार असून आपल्यासोबत शरीर संबंध ठेवल्यास तुझ्यावरील संकट दूर होणार आणि त्याला नकार दिल्यास तुझ्या कुटुंबातील मुलांचा आणि नवऱ्याचा मृत्यू होईल अशी भीती या भोंदू खरातनं या महिलेला दाखवली आणि तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार या महिलेनं केली आहे. आतापर्यंत खरातवर 2 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे आणि 8 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे दाखल झालेले आहेत. दरम्यान आपण या भोंदू खराच्या लुटीचा फंडा कसा आहे ते पाहतोय. राजेंद्र भागवतांना खरातने 2.5 लाखांचा गंडा घातला. खरातकडून कृष्णाचा अवतार असल्याची बतावणी करण्यात आली. कापड व्यवसायामध्ये भरभराटीचं आमिष दाखवलं. भागवत यांना दैवी शक्ती प्राप्त करून देण्याचं आमिष दाखवलं. भागवतांकडे हिऱ्याच्या अंगठ्या होत्या. भागवत यांना हिरे पुष्कराजमुळे मृत्यू होण्याची भीती घातली आणि भागवत यांच्याकडील 20 ग्रॅमच्या हिऱ्याच्या अंगठ्या खरातनं आपल्याकडे घेतल्या. खरातने बनावट खड्यांच्या अंगठ्या भागवतांना दिल्या आणि नवीन सोन्याच्या अंगठ्या तयार करण्यास खरातनं सांगितलं. बनावट खड्याच्या अंगठ्या देऊन खरातकडून ही फसवणूक करण्यात आली. आता